नमस्कार मित्रांनो, आर-आर-बी फार्मासिस्ट परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट आली आहे. रेल्वे बोर्डाने 10 जुलै 2026 रोजी आर-बी नंबर 58/2026 जारी करून फार्मासिस्ट ग्रेड 3 पदाच्या आवश्यक शैक्षणिक पात्रतेमध्ये बदल केला आहे. यापूर्वी पात्रता काय होती? पूर्वी उमेदवारांकडे खालीलपैकी कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक होते. जसे की 12वी विज्ञान शाखा प्लस मान्यताप्राप्त संस्थेचा डिप्लोमा इन फार्मसी आणि फार्मसी ॲक्ट 1948 अंतर्गत नोंदणी किंवा बी फार्म पदवी आणि फार्मासिस्ट म्हणून नोंदणी. आता नवीन नियम काय सांगतो? तर रेल्वे बोर्डाने नव्या आदेशानुसार आता फक्त खालील उमेदवार पात्र असतील असे सांगितलेले आहे, ज्याच्यामध्ये सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंट मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बॅचलर डिग्री इन फार्मसी हे आवश्यक आहे आणि फार्मसी ॲक्ट 1948 अंतर्गत नोंदणी किंवा डॉक्टर ऑफ फार्मसी फार्म डी आणि फार्मसी ॲक्ट 1948 अंतर्गत नोंदणी. याचा अर्थ फक्त डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म असलेले उमेदवार आता नव्या भरतीसाठी पात्र राहणार नाहीत. हा नियम कधीपासून लागू होणार? हा बदल पत्र जारी झालेल्या दिनांकापासून म्हणजे 10 जुलै 2026 पासून लागू झालेला आहे. मात्र ज्या भरतीची जाहिरात या आदेशापूर्वीच प्रसिद्ध झाली आहे त्या भरतीवर जुनेच नियम लागू राहतील. महत्त्वाचा निष्कर्ष: जर तुम्ही भविष्यातील आर-आर-बी फार्मसिस्ट भरतीसाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल तर आता बी फार्म किंवा फार्म डी ही पात्रता आवश्यक असेल. त्यामुळे डी फार्म धारकांनी पुढील शैक्षणिक वर्ष नियोजन यानुसार करणे गरजेचे आहे. अशाच रेल्वे भरतीच्या अधिकृत अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा.